हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत धोंडे कसे बनवायचे ते शेअर करणार आहे. तर इथे मी पुरण बनवून ठेवलेलं होतं आणि हे जे पीठ आहे हे मळवून घेतलेलं होतं. म्हणजे आपण पुरणासाठी थोडक्यात जशी तयारी करतो तशीच करायची असते. तर इथे या पद्धतीने मी अगोदर पूर्ण गोल चपाती लाटून घेतली. त्यानंतर इथे एखाद्या ग्लासने किंवा वाटीने या पद्धतीने गोल राऊंडमध्ये कट करून ठेवले प्रत्येक पार्ट. आणि मग हे यामध्ये पुरण भरून हे उंडे बनवून घेतलेत. आणि आता काही मी तळायला टाकत आहे. तेल तापलेलं होतं. तुम्ही इथे तळवून घेऊ शकता किंवा वाफवूसुद्धा शकता. तर मी इथे तळवून घेणार होते कारण वाफवायला टाईम नव्हता. अचानक प्लॅनिंग झालं होतं. खरं तर पूर्ण धोंड्याचा महिना संपत आला पण धोंडे बनवले नव्हते. म्हटलं चला, आता हा गुरुवारचा ब्लॉग आहे. गुरुवारी म्हटलं चला आता 4-5 दिवस धोंड्याचा महिना आला आहे आणि अचानक जर काही काम निघालं तर धोंडे बनवायचं राहून जाईल, म्हणून गुरुवारी धोंडे बनवले. तर या पद्धतीने मी आणि शूटिंगचंसुद्धा काही कन्फर्म नव्हतं. म्हटलं चला, अचानक लक्षात आलं की आपण आपल्या मैत्रिणींसोबत धोंडे कसे बनवायचे ते शेअर करूया. त्यामुळे मी पूर्ण शूटिंग घेतलेलं नाही. पुरण आपण अगोदर बनवून ठेवलेलं. धोंडे बनवताना अचानक लक्षात आलं की आपल्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करायला हवं, म्हणून हे धोंडे बनवताना दाखवते. तर काय करायचं, पुरण आपण रेग्युलर जसं बनवतो तसंच बनवायचं आणि जे पीठ आहे ते सेम पुरणपोळीसाठी बनवतं तसंच. आणि मग पूर्ण इथे गोल आपण जी पोळी लाटून घेतो त्या पद्धतीने लाटून घेतलं आणि ग्लासने इथे छोटे छोटे असे पुरी टाईप कट करून घेतलं आणि मग त्यामध्ये या पद्धतीने असं पुरणाचं हे सारण भरून घेतलं आणि हे उंडे केले. थोडक्यात आपण तळणीचे मोदक करतो तसं, पण मोदकाला आपण कळ्या पाडतो. इथे कळ्या नाही पाडायच्या, इथे गोल करायच्या आहेत. आणि आता पहा, एका चपातीचे बनवले होते, त्यानंतर दुसरे बनवत आहे. कारण 33 धोंडे करावं असं म्हणतात. धोंड्याच्या महिन्यामध्ये कुठलीही वस्तू 33 दान करण्याची प्रथा आहे, म्हणून 33 धोंडे बनवायचे होते. तर त्यासाठी मी ही दुसरी या पद्धतीने पूर्ण पोळी लाटून घेतली मोठी अशी आणि मग इथे आपण ह्याला ग्लासने राऊंडमध्ये कट करणार आहोत. आता इथे कोरेचा ग्लास होता, तुमच्याकडे वाटी असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता. तर या पद्धतीने कट करून घ्यायचं. आता मी इथं 2 कट करायला लागले, तर आधी म्हटलं की मला कट करायचं आहे. तर ठीक आहे म्हटलं, त्याला म्हटलं कर कट, तोपर्यंत मी बाकीचे बनवून घेते. आणि मग या कट केलेल्या या पुऱ्यांमध्ये सारण भरून या पद्धतीने धोंडे बनवून घेतले. तर पहा, आता हे जे बनवलेले धोंडे आहे हे तुम्ही चाळणीमध्ये वाफवू शकता. वाफवलेले धोंडेसुद्धा खूप छान लागतात. तर चला आता पहा, मी हे धोंडे तळलेत कसे ते पाहूयात. तर कढईमध्ये हे मीडियम आचेवर ठेवलेलं आहे. पूर्ण गॅस फुल पण ठेवायचा नाही आणि खूप कमी पण ठेवायचा नाही. मीडियम गॅसवर तळले की छान होतात. आता धोंडे तळत होते तोपर्यंत बाकीचा स्वयंपाकसुद्धा झालेलाच होता. सगळं तयार करून मग धोंडे सगळ्यात शेवटी बनवायला घेतलेले आणि मग पुरणपोळी बनवून जेवण करणार होतो. तर या पद्धतीने धोंडे तळत आहेत. थोडेसे ब्राऊन कलर झाला की हे काढून घ्यायचे. एका बाजूला पहा, पहिला जो राऊंड होता तो तळून घेतला. इथे आमटी बनवून तयार होती आणि भात वगैरे सगळं बनवून, कुरडी पापडी सगळं तयार होतं. तर पहा, या पद्धतीने भातही तयार होता. तर चला, आता आपण नैवेद्यासाठी ताट बनवून घेतलं आणि आता ही पुरणपोळी आहे याला थोडंसं तूप लावून घेतलं. देवांना नैवेद्य दाखवायचा होता म्हणून. आणि या पद्धतीने ताट आता घेऊन देवांना अगोदर नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर धोंड्याचा पण नैवेद्य दाखवून घेतला आणि मग म्हटलं आरती करून घ्यावी आधी आणि मग नैवेद्य दाखवावा. तर ही अशी तयारी करून ठेवली. त्यावरती तुळशीची पानं ठेवली, कारण स्वामींना किंवा कुठल्याही देवांना आपण नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र ठेवतं. फक्त गणपती बाप्पांना तुळशीपत्र आवडत नाही. बाकी स्वामींना जर विदाऊट तुळशीपत्राचा नैवेद्य ठेवला तर ते ग्रहण करत नाही असं म्हणतात. तर त्यामुळे मी धोंड्यांवरती आणि जे नैवेद्य आहे त्यावरती तुळशीपत्र ठेवून मग या पद्धतीने नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही आरती करून घेतली. श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान
जल निर्मळ वाहे जोजुळा. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय कर्पूर गौरा भोळा नैने विठा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण चितकंठ हिरा. ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. यामती रे आरे अक्कल कोटी वास करुनिया. दाविली अगतित चरिया रे. लीला पाशे भक्त करुनिया. तोडिले भवभया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरु. सिद्धं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ज्ञानाय स्वाहा. ज्ञानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. अपानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. अमृत नैवेद्य समर्पयामि. आता पाणी हातात समर्पयामि. आणि म्हणा पाणी समर्पयामि. पाणी समर्पयामि. स्वाहा. ज्ञानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. ब्रह्मणाय स्वाहा. ब्रह्मणाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. अमृत नैवेद्य समर्पयामि. पाणी समर्पयामि. समर्पयामि. पाणी समर्पयामि. पाणी समर्पयामि. तर या पद्धतीने धोंड्याचं जेवण झालं होतं. तर चला एक 10 मिनटं देवाजवळ नैवेद्य ठेवला आणि मग आम्ही घेतलं होतं जेवायला. तर चला या जेवायला. आणि हो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या. तोपर्यंत सर्वांना श्री